एकंदरीत मी अशी परिस्थिती बघितली की राजकारणामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे मी कुठल्या एका तालुक्याबद्दल नाही सांगत आहे, पण ओव्हरऑल सांगतोय की सगळीकडे राजकारणी मंडळींनी तरुणांना, म्हणजे चांगल्या चांगल्या तरुणांना गुलाम बनवून ठेवलं. वास्तवस्थिती आहे महाराष्ट्रात. म्हणजे खूप माझं एकंदरीत असं ऑब्झर्वेशन आहे की राजकारणी मंडळींनी सध्याच्या तरुण पिढीला आणि खूप लोकांना स्वतःचं गुलाम बनवून ठेवलं. त्याचं कारण तुम्हाला मी असं सांगतो की मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये फिरतो बघतो, तर एक जनरल एक स्ट्रक्चर तयार झालंय राजकारणी मंडळींचं आणि राजकारणातल्या तरुणांचं. म्हणजे कसं आहे की कार्यकर्त्यांनी काय करायचं की राजकारण्यांचे झेंडे घ्यायचे, त्यांच्यासाठी जय जयकार करायचे, त्यांच्यासाठी म्हणजे इतरांसोबत दुश्मन्या घ्यायच्या. मग ते गावात दुश्मनी घ्यायची किंवा तालुका लेवलवर इतर लोकांशी दुश्मनी घ्यायची की माझा नेता जो आहे तो मोठा झाला पाहिजे, माझा नेता जो आहे तो निवडून आला पाहिजे. आणि ज्यावेळेस नेता निवडून येतो